वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गणेशाला वंदन करून सर्व संतांच्या चरणी नमस्कार करून श्री सद्गुरु चरणी शिरसाष्टांग नमस्कार घालून आजच्या या सेवेच्या 149व्या भागाला आपण सुरुवात करत आहोत। आपण विवरण घेत आहोत दासबोध ह्या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासावर आणि पहिल्या समासावर विवरण घेत असताना आपण आतापर्यंत 28 ओवींवर विवरण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे आणि आता आपण विवरण घेत आहोत मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम सायुज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे। या ओवीवर आपण चिंतन करत आहोत, या ओवीवर आपण विवरण घेत आहोत। समर्थ म्हणतात मार्ग सापडे सुगम, श्रवण जर आपण केलं आपल्याला उत्तमरित्या जर श्रवण झालं तर या श्रवणातूनच तुम्हा आम्हाला चांगला मार्ग मिळणार आहे। मार्ग सापडे सुगम, या श्रवणातूनच आपल्याला सगळ्या प्रकारची जाणीव निर्माण होणार आहे आपल्या पिंडामध्ये आणि या श्रवणातूनच आपल्यामध्ये परिवर्तन घडणार आहे, आपल्या कर्म आचरणामध्ये परिवर्तन घडणार आहे। म्हणून समर्थांनी मांडलेला आहे श्रवण मननाचा विचार निजध्यासे साक्षात्कार रोकडा मोक्षाचा उधार बोलूची नाही। ह्याच श्रवणातून तुम्हा आम्हाला मुक्ती मिळणार आहे, ह्याच श्रवणातून आपण मोकळे होणार आहोत, अर्थातच मोक्ष लाभणार आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी समर्थाने सांगितलेलं आहे की आपल्याला श्रवण हा सगळ्यात सुगम मार्ग आहे, सगळ्यात सोपा आणि सगळ्यात साधा मार्ग, सर्वांना जमेल असा, सर्वांनी करावा असं आणि सर्वांनी त्या मार्गामध्ये वाटचाल करावी असा सोपा मार्ग, असा सुगम मार्ग श्रवण हा एक सुगम मार्ग आहे। हे श्रवण तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा ही जाणीव तुम्हा आम्हाला प्राप्त होण्यासाठी समर्थांचं निरूपण, संतांचं कीर्तन, प्रवचन, अध्यात्म, संतांचं वाङ्मय, ह्या सगळ्याची प्राप्ती आपल्याला होण्यासाठी, ह्या सगळ्याची जाणीव आणि ह्या सगळ्यातून तुम्हा आम्हाला मार्गदर्शन मिळण्यासाठी संतांना किती अट्टहास करावा लागला, काय काय कष्ट करावे लागले, किती किती काय काय प्रयत्न करावे लागले, कशा प्रकारे लोकांना सामोरे जावं लागलं, कशा प्रकारे अनेक संकटांना सामोरे जावं लागलं, हे त्यांच्या चरित्र्यावरून आपल्याला कळत आहे। हे संतांच्या चरित्राचा अभ्यास केला की आपल्याला बरोबर कळतंय संतांना त्यावेळेला किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्यात। 4-4.5 हजार अभंगांची गाथा संत तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी लिहून ठेवली। ते कार्य सहज नाही झालं, तर ते कार्य करत असताना लोकांनी किती त्रास दिला, कुठल्या कुठल्या प्रसंगाला सामोरे जावं लागलं, हे त्यांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळतंय। 18 अध्यायी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ अशा प्रकारचं वाङ्मय तुमच्या आमच्यासाठी निर्माण करण्यासाठी माऊली ज्ञानोबांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपण आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना काय काय त्रास सहन करावा लागला हे त्यांचं चरित्र श्रवण केल्यानंतर आपल्याला कळतंय। प्रत्येक संतांच्या जीवनाचा जर आपण विचार केला, आयुष्याचा जर विचार केला, त्यांच्या चरित्राचा जर आपण विचार केला
तर हे ग्रंथ आज आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ज्या ग्रंथाचा आज आपण अभ्यास करतोय ते ग्रंथ सहज निर्माण झालेले नाहीत. ते ग्रंथ निर्माण करण्यासाठी, त्या ग्रंथांची रचना करण्यासाठी, त्या ग्रंथांची निर्मिती करण्यासाठी संतांना काय काय प्रयत्न करावे लागले, काय काय करावं लागलं, हे त्यांच्या चारित्र्यावरून आपल्याला कळतंय. आज फक्त आपल्याला त्या ग्रंथाचा अभ्यास करायचा आहे आणि ज्या पद्धतीने त्या ग्रंथामध्ये संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्याला आचरण करायचं आहे. म्हणजे किती साधा आणि सोपा मार्ग संतांनी आपल्याला करून ठेवलेला आहे. सुगम मार्ग सापडे सुगम, किती सोपा मार्ग. दासबोध हा ग्रंथ निर्माण करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींना काय काय करावं लागलं. दासबोध ग्रंथ निर्माण करण्याच्या आधी तपश्चर्या, संपूर्ण जग भ्रमण आणि काय काय कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्याग करावा लागला. एकदा काय अभ्यास केला की आपल्याला कळतंय. आणि मग अशा प्रकारे पुरश्चरण करून, तपश्चर्या करून, अनेक गोष्टींचा त्याग केल्यानंतर हा दासबोध ग्रंथ समर्थांनी आपल्यासाठी त्याची निर्मिती केली. सहज नाही. जेवढ्या सहजरित्या आज आपण परमार्थ करतोय, जेवढ्या सहजरित्या आज आपण भक्ती करतोय, देवाचं स्तवन करतोय, देवाचं पूजन करतोय, तेवढ्या सहजरित्या संतांना ते निर्माण करायला अर्थातच मिळालं नाही किंवा लोकांनी त्या वेळेला त्यांना ते सहजरित्या करून दिलं नाही. आणि त्यांच्याच कष्टाचं फळ, त्यांच्याच प्रयत्नाचं फळ, त्यांनी केलेल्या त्यावेळेच्या मेहनतीचं फळ आज सहज आणि सुगमरित्या तुम्हाला प्राप्त होतंय. त्यासाठी आपल्याला काही असा टास करावा लागत नाही. त्यासाठी कुठल्याही गोष्टीचा असा विशेष करून त्याग करावा लागत नाही. विशेष करून असे काही वेगळ्या प्रकारचे प्रयत्न करावे लागत नाहीत. साधा आणि सोपा आणि सरळ मार्ग संतांनी आपल्यासाठी करून ठेवलेला आहे, निर्माण केलेला आहे. फक्त आपण त्या मार्गामध्ये वाटचाल केली पाहिजे, त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. आज एखादा अभंग आपल्याला पाठ करायचा, एखाद्या अभंगाप्रमाणे आपल्याला राहायचं, एखाद्या अभंगाप्रमाणे आपल्याला आचरण करायचं, तर आपल्याला विचार करावा लागतो त्या गोष्टीचा. कठीण जातंय आपल्याला ते. संतांनी आधी आचरण केलं, त्या पद्धतीनं कर्म केली, त्या पद्धतीने विचार समाजापुढे ठेवले आणि मग त्या अभंगाची निर्मिती केलेली आहे. आणि मग त्या ज्ञानाची निर्मिती केलेली आणि मग त्या वाङ्मयाची निर्मिती केलेली आहे. त्याचाच अभ्यास करून फक्त आपल्याला त्या पद्धतीने राहायचं आहे, त्या पद्धतीने कर्म आचरण करायचं आहे, त्यांचे विचार फक्त आत्मसात करायचे आहेत. अतिशय सुगम आणि सोपा मार्ग संतांनी आपल्याला करवून दिलेला आहे. फक्त आपल्याला आता काय करायचं आहे, त्या मार्गामध्ये वाटचाल करायची आहे. भक्ती करणं कठीण नाहीये, परमार्थ करणं कठीण नाहीये. एकदा काय ते आपण करायला लागलो, एकदा काय ते आपण आत्मसात केलं की हळूहळू हळूहळू अतिशय सोपं होऊन जातंय. फक्त इंद्रियांना वळण लावेपर्यंत माणसाला ते कठीण वाटतंय. कारण जन्मल्यापासून ते संत चरण मिळेपर्यंत, जन्मल्यापासून ते सत्संग मिळेपर्यंत आपल्या इंद्रियांनी काय काय केलेलं असतंय, कशा कशा प्रकारची कर्म केलेली असतात, आपल्या इंद्रियांची आवड काय असते, कसली आवड असते आपल्या इंद्रियांना. आणि मग ती आवड बाजूला सारून
ते कर्माचरण बाजूला सारून, ती माया बाजूला सारून, ती देहबुद्धी बाजूला सारून देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी निरूपणी विसरावी. म्हणून ते सगळं बाजूला सारून आणि त्याच इंद्रियांकडून उत्तम प्रकारचा परमार्थ करून घ्यायचा आहे. त्याच इंद्रियांना देवाच्या नामस्मरणाची आवड लावायची आहे. त्याच इंद्रियांना देवाच्या स्तवनाची आवड लावायची आहे. त्याच इंद्रियांना देवाला पाहण्याची, देवाचं दर्शन घेण्याची, देवाचं गुणगान ऐकण्याची आवड लावायची आहे. आणि मग एकदा काय ते घडलं, त्या इंद्रियांना एकदा काय ती सवय लागली, आवड निर्माण झाली इंद्रियांकडे, की मग पडिले वळण इंद्रिय सकळ. एकदा त्या इंद्रियांना ती आवड लावून दिली ना, की ते इंद्रियच आपल्याला जाणीव करून देतात, आता मला श्रवण करायचंय, आता मला देवाचं स्तवन करायचंय, आता मला देवपूजा करायची, आता मला उपासना करायची आहे, आता मला भक्ती करायची आहे देवाची. ते इंद्रियच आपल्याला जाणीव करून देत असतात. सहज जर पाहायला गेलं तर आपण संसारामध्ये काम करत असताना, व्यापार व्यवसायामध्ये काम करत असताना चांगला आणि सुगम मार्ग शोधत असतो. एका गावावरून दुसऱ्या गावाला जर आपल्याला जायचं असेल तर आपण प्रथम विचार करतोय की साधा आणि सोपा मार्ग कुठला आहे. काट्याचा मार्ग असेल, काट्याकुट्याचा मार्ग असेल, आडवळीने रस्ता असेल, ज्या रस्त्यामध्ये आपल्याला चालण्यासाठी त्रास होणार आहे, जाण्यासाठी त्रास होणार आहे, प्रवास करण्यासाठी त्रास होणार आहे, तो रस्ता आपण स्वीकारत नाही, तो मार्ग आपण स्वीकारत नाही. तर जो सुगम आहे, जो सोपा आहे, ज्या ठिकाणाहून चालायला मजा वाटणार आहे, आनंद वाटणार आहे, त्या रस्त्यामध्ये प्रवास करताना असा मार्ग आपण शोधतोय. अशा मार्गात आपण वाटचाल करतोय. अशा मार्गामध्ये वाटचाल करण्यासाठी आपल्या मनामध्ये आवड निर्माण होते. त्याच पद्धतीने परमार्थ करत असताना, परमार्थ करणं, भक्ती करणं, देवाचं स्तवन करणं, देवाचं नामस्मरण करणं, देवाचं ऐकणं, किती साधा आणि सोपा मार्ग संतांनी आपल्याला करून दिलेला आहे. किती साधं आहे. पण माणसाला एवढा साधा आणि सोपा मार्ग करून देऊन सुद्धा माणूस त्या मार्गाकडे सहज वळत नाही. दुर्गम मार्गाकडे सहज जातो, अधम मार्गाकडे सहज जातो. ज्या मार्गाने प्रवास करताना त्रास होणार आहे तो मार्ग सहज माणूस त्या मार्गाने वाटचाल करतो. एखादा व्यसन माणसाला एकाएकी लागत नाही. एखाद्या विषयाधीन माणूस एकाएकी होत नाही. आपण म्हणतो एकाएकी त्याच्याकडून ते काम घडलं, एकाएकी त्याच्याकडून ती कर्म घडली. एकाएकी नाही, अनेकांची एकी झाली. बऱ्याच दिवस त्याच्या पिंडामध्ये तो विचार चालू होता आणि मग इंद्रियांकडे आल्यानंतर ते आपल्याला कळलं. अर्थातच अंतःकरणामध्ये खूप दिवस त्याचा तो विचार चालू होता. मनाकडे खूप दिवसापासून तो प्लॅनिंग करत होता. बुद्धी त्याप्रमाणे काम करत होती आणि चित्तही त्याच ठिकाणी आणि त्याच विषयामध्ये होतं. आणि मग अहंकाराकडे ज्या वेळेला ते काम करायचं आलं त्यावेळेला अहंकार निर्माण झाला आणि मग इंद्रियांकडून कर्म निर्माण झाल्यानंतर, कर्म घडल्यानंतर माणूस बोलतो त्याच्याकडून एकाएकी असं घडलं. कोणतीही गोष्ट एकाएकी घडत नाही. तर आधी अंतःकरणामध्ये तो विचार येतो, मनाकडे तो विचार येतो, बुद्धी त्याप्रमाणे कार्य करायला लागते, चित्त त्या ठिकाणी स्थिर होतंय किंवा त्या ठिकाणी त्या प्रकारचं कार्य करायला लागतंय आणि मग अहंकार जागा झाल्यानंतर इंद्रिय ती कर्म करायला लागतात. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि मग अहंकार. अशा प्रकारे
दुर्गम रस्त्याकडे माणसाची सहज वाटचाल होते. त्याला माहिती आहे दारू पिल्यानंतर माझा संसार उद्ध्वस्त होणार आहे, माझी श्री नाराज होणार आहे, माझी मुलं बाल नाराज होणार आहेत, त्याच्याने दुखी राहणार आहेत, कष्टी राहणार आहेत. हे सगळं माहिती असतंय, तरी सुद्धा टेन्शन आल्यानंतर, चिंताग्रस्त झाल्यानंतर माणूस तेच का घेतोय? उलट अजून चिंता वाढवून ठेवतोय, अजून टेन्शन वाढवून ठेवतोय, दुर्गम मार्गच का शोधतोय? मग त्यावेळेला त्याला हे लक्षात का येत नाही की अरे देवाच्या पुढ्यात बसून जर आपण नामस्मरण केलं तर आपलं दुःख नष्ट होईल आणि आपल्याला जगण्याचा मार्ग त्याच्यातून मिळेल, निर्माण होईल. असा विचार का करत नाही? लवकर श्रीमंत व्हावं, शेजारच्या पेक्षा लवकर आपण श्रीमंत व्हावं, खूप पैसा यावा आणि तोही वेगाने यावा म्हणून तो जुगार खेळत असतो. पण जुगार खेळता 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 स्वतः श्रीमंत होण्यासाठी जुगार खेळता खेळता कधी भिकेला लागतो ते त्याचं त्यालाही कळत नाही. अनेक प्रकारचे विषय आहेत, अनेक प्रकारच्या वासना आहेत, अनेक प्रकारचे वाईट विचार आहेत, वाईट कर्म आहेत, अनेक प्रकारचे वाईट मार्ग आहेत. पण त्या मार्गाकडे माणूस सहज वाटचाल करतो. समोरचा त्याच रस्त्यात गेलेला, उद्ध्वस्त झालेला आहे हे दिसत असताना सुद्धा त्याचे डोळे का उघडत नाहीत? त्याच्याकडे ती जागृत स्थिती का निर्माण होत नाहीत? का अज्ञानात असतो, का निद्रेत असतो? त्यावेळी तो एखाद्याकडून एखादं काम झालं, एखादं कार्य झालं का माणूस बोलतोय, झोपेत आहे तो, त्याला कळत नाही. मग त्या ठिकाणी ती जागृती अवस्था का निर्माण होत नाही? व्हायला पाहिजे. आणि तीच जागृती अवस्था निर्माण होण्यासाठी आपला मार्ग आपण बदलला पाहिजे. कुठल्या मार्गाने आपण वाटचाल करावी हे आपण स्मरणात ठेवलं पाहिजे. कुठल्या मार्गाने आपण जावं म्हणजे आपल्याला सुख प्राप्त होईल, कुठल्या मार्गाने आपण जावं म्हणजे आपल्याला समाधान प्राप्त होईल, हा विचार माणसाने केला पाहिजे. अरे देवाचं स्तवन करून आपल्या पिंडामध्ये समाधान प्राप्त होणार आहे, परमार्थ करून आपल्याला आनंद मिळणार आहे, प्रेम मिळणार आहे. संताची या गावी प्रेमाचा सुकाळ नाही तळमळ दुःखलेश. प्रेमाचा सुकाळ निर्माण होणार आहे, सुख शांती समाधान निर्माण होणार आहे. जर आपण देवाचा परमार्थ केला, देवाची भक्ती केली, देवाचं स्तवन केलं, देवाच्या विचारांचं श्रवण केलं, संतांच्या पावलावर पाऊल ठेवून जर वाटचाल केली तर आपल्याला समाधान मिळणार आहे. सरळ आहे. जे जे ह्या मार्गाने गेलेले आहेत, संतांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्यांनी ज्यांनी वाटचाल केलेली आहे त्यांना सुख शांती आणि समाधानाची प्राप्ती झालेलीच आहे. त्यांना आत्मबोध झालेलाच आहे. आत्मिक आत्मप्रचिती त्यांना त्या ठिकाणी निर्माण झालेलीच आहे. देवाचा साक्षात्कार त्यांना झालेला आहे. मग आपण का त्या मार्गाने वाटचाल करू नये? आपण का त्या मार्गाने जाऊ नये? एकदा त्या मार्गामध्ये आपण आलो ना, एकदा त्या ठिकाणी संतांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करायला लागलो की आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. काय करावं काय करू नये हे कळलं जात आहे. म्हणून ज्ञानाचे लक्षण क्रिया संरक्षण वरी विशेषण राम नाम, राम नाम नामे विवेक अंतरी अनुतापवरी त्यागावया, त्यागावया भोग बाह्य लोलंगता पाविजे तत्वता अनुतापे, अनुतापे त्याग बाह्यात्कारी केला विवेकाने केला अंतरीचा, अंतरीचा त्याग विवेके करावा बाह्य तो धरावा अनुतापे, अनुतापे भक्ती विवेक वैराग्य घडे त्याचे भाग्य काय सांगू, काय सांगू भाग्य अचळ चळना महिमा कळेना ब्रह्मादिका, ब्रह्मादिका लाभ ज्ञानाचा दुर्लभ तोची होय सुलभ साधू संगे, साधू संगे साधू होई जे आपण सांग तसे खुण रामदास. कसं समर्थांनी मांडले बघा. साधू संगे साधू होई जे आपण. म्हणून परिसाची ही नस आहे उपमा. परिसाची उपमा संतांना देता येत नाही. साधू पुरुषांना, संत पुरुषांना, श्री गुरूंना, सद्गुरूंना
परिसाचीही उपमा देता येत नाही, कारण परिसाचे नी परीस करवे ना, पण शरण जाता साधू जना साधुत्व होईजे. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणून परिसाला जर लोखंडाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतंय, परीस होत नाही. एकदा परिसाला लोखंडाचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतंय, पण झालेल्या सोन्याला जर लोखंडाचा स्पर्श झाला तर त्यात कुठल्याही प्रकारचं परिवर्तन घडत नाही. त्यासाठी परिसच त्या लोखंडाला स्पर्श करावं लागतंय. अर्थातच म्हणून परिसाची ही उपमा साधू पुरुषांना देता येत नाही. कारण का, साधूंना जर आपण शरण गेलो तर साधुत्व होईजे. संतांना शरण गेल्यानंतर संतांच्या बरोबर राहता राहता आपणही संत होऊन जातो. एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो. आणि एकदा काय, त्या विठ्ठलाच्या भजनात आपण न्हालो, अखंड ते भजन पूजन आपण केलं, अखंड ती भक्ती आपल्याकडून घडली की ते रूप आपल्याला कधी प्राप्त होतंय आपल्यालाही कळत नाही. ती कर्म, ते विचार, ते गुण आपल्याकडे कधी निर्माण होतात हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून परिसाला जर लोखंडाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतंय, परीस होत नाही. पण साधू पुरुषांचा जर तुम्हा आम्हाला संग झाला तर त्याच पद्धतीची कर्म आणि त्याच पद्धतीचे विचार आपल्याकडे निर्माण होतात. असे एकापासून एक अनेक साधू निर्माण होत असतात. असे एकापासून एक अनेक संत निर्माण होत असतात. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नभे दैन्यवाणा. म्हणून उपाधी नको, उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. अर्थातच जर पाहायला गेला तर ज्याच्या संगतीने वृत्ती संत होते, ज्याच्या स्पर्शाने, ज्याच्या विचाराने, ज्याच्या मार्गदर्शनाने परिवर्तन घडते, वृत्ती संत होते. करी वृत्ती जो संत तो संत जाणा. म्हणून देव पाहावयासी गेलो आणि देवची होवनी ठेलो. किती साधा आणि सोपा परमार्थ, किती साधा आणि सोपा मार्ग संतांनी आपल्यासाठी करवून ठेवलेला आहे. म्हणून समर्थांनी मांडलेला आहे, मार्ग सापडे सुगम. काही करायची गरज नाही, काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. एक विचार शोधून पाही म्हणजे कळे. काही सांडावं लागत नाही, फक्त सांडावे. जे डावी कर्म आहेत ती सांडली पाहिजेत. सांडावे काय, सांडावे डावी कर्म सांडली पाहिजेत. अर्थातच ज्याच्याने माणसाचं अडहित होतंय, अधोगती प्राप्त होते, माणसाकडे दुःख प्राप्त होतंय, माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय, माणसाचं जीवन उद्ध्वस्त होतंय, माणसाचा देह उद्ध्वस्त होतो, ती कर्म माणसाने का करावीत? अशा डावी कर्म माणसाने का करावीत? मग कुठली कर्म करावीत? ज्याच्याने माणसाच्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग निर्माण होतो, आयुष्यात आनंद प्राप्त होतो, सुख शांती समाधान प्राप्त होतंय आणि जगण्याचा अर्थ कळतो, जगण्याची मजा कळते. देवाची प्राप्ती होते, संतांच्या विचाराची प्राप्ती होते, संतांच्या परमार्थाची प्राप्ती होते, देवाच्या भक्तीची प्राप्ती होते. असा मार्ग माणसाने स्वीकारावा. म्हणजेच काय, आपल्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारचा अतिशय सोपा आणि सरळ मार्ग समर्थांनी दिलेला आहे. याच दासबोधाची निर्मिती करताना, याच दासबोधाची रचना करण्यासाठी ज्या ठिकाणी या दासबोधाची रचना केलेली आहे समर्थांनी, रायगड जिल्ह्यामध्ये महाड गावाच्या जवळ, अर्थातच महाड पासून काहीतरी 20 ते 25 किलोमीटर अंतरावर ही शिवथर घड आहे. त्या घडीचं आता सुशोभीकरण केलेलं आहे. अर्थातच आपण डेव्हलपमेंट म्हणतोय,
अशा प्रकारे ते सुशोभीकरण केलेलं असताना सुद्धा आज आपण विचार करतोय की एवढ्या अडचणीमध्ये, एवढ्या अडगळीच्या मार्गाला, एवढ्या अडगळीच्या रस्त्यामध्ये त्यावेळेला समर्थांनी ही जागा कशी काय ओळखली असेल, कशी काय समर्थांना मिळालेली असेल, किंवा कशी समर्थांनी ही निवडली असेल. दगडाच्या अशा कपाऱ्या आहेत आणि त्या कपाऱ्यांमध्ये, त्या घळीमध्ये, त्या ठिकाणी कल्याण स्वामी आणि समर्थांनी सांगितलं आणि कल्याण स्वामींनी लिखाणाचं काम केलं, लिहिण्याचं काम केलं. अशा प्रकारे त्या ठिकाणी ह्या दासबोध ग्रंथाची निर्मिती केलेली आहे, रचना केलेली आहे. आपल्याला घडीत जायची गरज नाही आता वाचण्यासाठी. आपल्याला साधा आणि सोपं करून दिले समर्थांनी. घरात बसून वाचा, ठाईच बैसोडी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. कारण संतांना ही माहिती आहे, एवढं साधं आणि सोपं जर करून दिलं नाही तर माणूस करू शकत नाही. एवढं साधं आणि सोपं मार्ग करून देऊन सुद्धा आपण कंटाळा करतोय. आपण कधीतरी कंटाळतोय, आळस करतोय, देवपूजा करायला आळस करतोय, उपासना करायला आळस करतोय, श्रवण करायला आळस करतोय, देवाचं स्तवन करायला आळस करतोय. मग एवढं साधं आणि सोपं देऊन जर माणूस आळस करतोय तर जो त्रास संतांना झाला, जो त्रास संतांनी सहन केला, जे प्रयत्न संतांनी केले, तेवढे प्रयत्न जर आपल्याला करायला लागले असते, तेवढा त्रास जर आपल्याला झाला असता, तर आपण विचार करा, प्रत्येकाने आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या पिंडामध्ये आपण परमार्थ केला असता का? आपण भक्ती केली असती का? आपण हा मार्ग स्वीकारला असता का? नसता. अरे एवढा साधा आणि सोपा करूनही जर आपण कंटाळा करतोय, आळस करतोय, कधीतरी देहबुद्धी आडवी येते, कधीतरी माया आडवी येते. सांगा, हे संतांना कधी आडवे आले नसतील का? पण कधीच त्यांना जवळ केली नाहीत संतांनी. परमार्थ करण्यासाठी माया लांब ठेवली, देहबुद्धी दूर ठेवली आणि अखंड देवाचं नामस्मरण करत 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 तो परमार्थ केला, ती भक्ती केली. लोकांकडे लक्ष नाही दिलं त्यांनी. कोण काय बोलतंय, कोण काय बोलतंय, मुळीच लोकांकडे लक्ष नाही दिलं. हत्ती चलता है अपने चाल, कुत्ते भोगते हैं अपने ताल. कुत्रे किती जरी तालात भुकले ना तरी हत्तीला काही फरक पडत नसतो. निंदक आमचा सखा कपडे धुतो फुका, एवढंच नाही, निंदकाचे घर असावे शेजारी. कधीच कोणाकडे जगाकडे लक्ष दिलं नाही. कोण काय बोलतंय, कोण काय बोलतंय. मी जे करतोय ते सत्य आहे, देवाचं आहे, परमार्थ आहे, अध्यात्म आहे. त्याच्याने माझ्या मनाला समाधान प्राप्त झालेलं आहे. त्याच्याने मला जीवनाचा आनंद कळायला लागला, जीवनाचा मार्ग मला कळाला. आयुष्यात काय करावं, काय नाही करावं, हा आत्मबोध माझ्या पिंडात निर्माण झाला. मग त्या ठिकाणी आपण आळस करता कामा नये, त्या ठिकाणी आपण कंटाळा आणता कामा नये, कंटाळा करता कामा नये. ती उपासना, ती देवपूजा घडलीच पाहिजे, झालीच पाहिजे. तो परमार्थ, ती भक्ती आपल्याकडून घडलीच पाहिजे, झालीच पाहिजे. एवढा सोपा आणि सुगम मार्ग समर्थांनी, संतांनी आपल्यासाठी ठेवलेला आहे, करवून ठेवलेला आहे. मार्ग सापडे सुगम. अर्थातच जर पाहायला गेला तरी ह्या साध्या आणि सोप्या मार्गामध्ये आपल्याला फक्त वाटचाल करायची आहे. सहज समाधान प्राप्त होते. नुसतं वाटचाल करायला लागलो ना की आपोआप पुढच्या गोष्टी आपोआप घडत असतात. पुढच्या गोष्टी आपोआप घडायला लागतात. समाधान सहज प्राप्त होतंय, सुख सहज प्राप्त होतंय. परिवर्तन कधी घडतंय आपल्यालाही कळत नाही. फक्त त्या मार्गामध्ये आपण वाटचाल केली पाहिजे. नक्कीच देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांची तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. आणि अशा प्रकारे ते देवाचं कार्य, ते संतांचं कार्य आपल्या सर्वांकडून शेवटच्या श्वासापर्यंत घडावं ही पांडुरंग परमात्म्याकडे नम्र प्रार्थना करून, हे समर्थांकडे नम्र निवेदन करून आजच्या या सेवेला, या ठिकाणी ही झालेली सेवा अर्पण करून या ठिकाणी आजच्या या सेवेला पूर्णविराम देऊया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.